घरात कोणताही पारंपरिक पूजा असू दे किंवा पारंपरिक सण असू देत, काहीही जरी असलं किंवा एखादी छोटी पूजा जरी असली, तरी आपल्याला पुरणपोळी ही आवर्जून आपण करतोच म्हणजे करतो. आणि पुरणपोळी करण्याची भीतीनं सगळ्यांनाच वाटते की पुरण सैल होईल, कणिक भिजवताना देखील अंदाज येत नाही, त्यामुळे कणिक देखील पातळ होईल. पण अशाच आपण अगदी काही महत्त्वाच्या टिप्स त्यामध्ये सांगितलेल्या आहे. तर त्या जर आपण फॉलो केल्या ना, तर आपले देखील पुरणपोळी एकदम छान होईल. अगदी नवीन जरी शिकणारे असतील ना, तरी देखील आपली पुरणपोळी एकदम मस्त होणार आहे. अगदी ते पण एकदम टम्म फुगणारी, कुठूनही पुरण बाहेर न येता बघा. आणि आपलं त्याचं वरचं जे आवरण आहे ते देखील एकदम पातळ मऊसूत होणार आहे. बघा 2 ते 3 दिवस आपली ही पुरणपोळी एकदम मऊसूत राहणार आहे. बघा कलर वगैरे एकदम छान आलेला आहे आणि त्याचं आवरण देखील एकदम पातळ आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे. व्यवस्थित स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे आपल्याला आणि ही 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर मी इथं धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही 3 ते 4 तास तरी आपल्याला ही भिजत घालून घ्यायची आहे. त्याने काय होईल माहिती का, की आपण जी डाळ कुकरला लावून आता ही अगदी 5 शिट्ट्यांमध्ये ते एकदम इझिली पटकन शिजण्यास मदत होईल. तर मग मी बघा आता ही स्वच्छ धुवून झाली आहे आणि 3 ते 4 तासानंतर आता ही छान भिजली गेलेली आहे. तर मी एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घेत आहे आणि पाण्यासकटच घालत आहे. बघा आता इथे जर तुम्हाला अगदी कट तयार करायचा असेल तर अगदी डाळीच्या वरती थोडं 1 इंच पाणी तरी ठेवायचं आहे. तर मी डाळीच्या वरती इथं अगदी अर्धा इंच पाणी ठेवलेलं आहे. मला अगदी थोडासाच कट बनवायचा आहे आणि यामध्ये आपण आता 1 चमचा मी तूप घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि आपल्या पुरणाला एकदम छान असा कलर येण्यासाठी मात्र 1 चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे. याने काय होईल, आपल्या पुरणाला एकदम छान असा मस्त कलर येईल. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. बघा आपली डाळ किती छान अगदी मऊसूत शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता आणि कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे. बघा आता हे यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जे पाणी निघणार आहे ते आपण कटासाठी वापरू शकतो. तर हे सगळी डाळ मी आता डाळीमधून पूर्ण पाणी असं हे निथळून घेणार आहे. बघा पूर्ण डाळ आता ही निथळून घेतलेली आहे मी इथे. आता इथे एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्या पुरणाची जाळी मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि आपण त्यामध्ये अगदी थोडं आता ही जी पुरणाची डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि स्मॅशरच्या साह्याने आपल्याला ही पुरणाची डाळ जी आहे ही स्मॅश करून घ्यायची आहे. मस्त अगदी स्मॅश होणार आहे बघा. अशा प्रकारे ही पूर्ण डाळ मी ही पुरण यंत्रांमधून काढून घेणार आहे. बघा किती छान अगदी मस्तपैकी आणि मऊसूत असं आपलं पुरण तयार झालेलं आहे, एकदम लोण्यासारखं तुम्ही पाहू शकता. आता अशा प्रकारे ही संपूर्ण डाळ मी पुरण यंत्रामधून काढून घेणार आहे आणि ही गरम गरमच काढायची आहे. अगदी गार जर झाली ना तर मात्र ही अजिबात पुरण यंत्राच्या बाहेर निघणार नाही. तर याची काळजी घ्यायची आहे. बघा आता पूर्ण डाळ आपली ही पुरण यंत्रातून काढून झालेली आहे. एकदम मऊसूत मस्त अगदी निघालेली आहे ही डाळ. आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये आपल्याला अगदी 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला आता मस्तपैकी पुरण जे आहे हे छान याला चटका देऊन घ्यायचा आहे. सगळं पुरण हे आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं पुरण जे आहे मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. अगदी याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान अगदी परतवून घ्यायची आहे तुपामध्ये. ते 2 ते 3 मिनिटं इथं मस्त परतवून घेतलेली आहे बघा. एकदम मऊसूत मस्त झालेली आहे. पुरण आपलं मस्त वाटून झालेलं आहे. आता इथे मी 1 वाटी, ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं ना तर अर्धी साखर अर्धी गूळ घेतलं तरी किंवा पूर्ण गूळ जरी घेतला ना तरी चालणार आहे. आता ही साखर मस्त अगदी याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. बघा सुरुवातीला अशी छान मिक्स होणार आहे. नंतर मात्र आपलं हे जे पुरण आहे हे पातळ होणार आहे, कारण अर्थातच साखरेला पाणी सुटणार आहे. त्याच्यामुळे इथे घाबरून जायचं नाही जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी. आणि थोड्या वेळाने नंतर जसजसं आपलं हे पाणी साखरेचं पाणी जसजसं हे गरम हे घट्ट होत जाणार आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा आलाय ना किती छान मस्त घट्ट पण आलेला आहे. कलर देखील किती सुंदर झालेला आहे
आणि आता हे कसं ओळखायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे? तर बघा, इथे आपला जो चमचा आहे तो आपल्या पुरणामध्ये हा रोवून ठेवायचा. तो जर पडला नाही तर समजायचं की आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. बघा, इथे पुरण पण छान तयार. आता हे गॅसच्या खाली उतरवून मात्र इथे मी 1 चमचा सुंठ पावडर घालून घेतलेलं आहे. आणि अर्थातच पुरण म्हटलं की जायफळ हे आलं. अर्थात आपण गुळाचा केला तर जायफळ घालायचं आहे, पण पुरण म्हटलं की जायफळ घालायचंच आहे, कारण त्याने स्वाद पण खूप छान येतो आणि पुरणाला वास पण खूप मस्त येतो. तर इथं मी अगदी थोडंसं जायफळ हे किसून घालणार आहे. पूर्ण किचनमध्ये हा जायफळाचा जो वास आहे ना, दरवळतो आहे. तर अशा प्रकारे आता हे पुरण आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे. आता हे गार होतंय तोपर्यंत आता इथं कणिक भिजवायला घ्यायची आहे. तर इथं मी त्याच वाटीने 1 वाटी मी इथे मैदा वापरलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, पण मैद्याचं कसं असतं ना की त्याने ना ग्लुटन निर्माण होतं आणि आपल्या पोळ्या एकदम छान होतात. आता इथे ह्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. अगदी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या पुरणपोळ्यांना एकदम सुंदर असा कलर येईल. तुम्ही ही हळद आहे ना पाण्यात जरी टाकून घेतली आणि मिक्स करून मग त्याने जर अगदी कणिक भिजवली तरी चालणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपलं हे जे तेल टाकलेलं आहे आपण कणकेमध्ये, ते पूर्ण कणकेला व्यवस्थित लावल्यानंतरच मग मात्र थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आपण पोळ्यांना जशी कणिक भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं सैल आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला एका बाउलमध्ये ठेवून त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला हे अगदी कणिक अगदी तिंबत बसवायची नाहीये. फक्त थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून मात्र हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपली कणिक आहे ना एकदम छान अशी मस्त मुरेल. आता मी बाजूला ठेवते. बघा, अर्ध्या तासानंतर मात्र मी ही काढलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली कणिक किती सुंदर अगदी भिजलेली आहे आणि त्यामध्ये अगदी ग्लुटन तयार झालेलं आहे. बघा, अशा प्रकारे आपली ही कणिक मस्त अशी भिजली गेली पाहिजे. पहा किती मस्त अगदी लवचिकपणा आलेला आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपली ही कणिक छान अगदी भिजली गेलेली आहे. आता वरतून आपल्याला अगदी थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे व ती व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे. बघा, आता यावर मी थोडंसं तेल घालून घेत आहे आणि आता एकसारखी करत आहे. आता ही कणकेचा गोळा एकदम छान झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आपल्याला याला वरतून तेल लावून घ्यायचं आहे. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी त्याच्या आधी आपण जे पुरण ठेवलेलं होतं थंड झालेलं आहे पूर्ण, ते बघा, आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडतील त्या हिशोबाने तुम्ही हे गोळे करून घेऊ शकता, त्या आकाराचे गोळे करून घेऊ शकता. बघा, अगदी लोण्यासारखं झालेलं आहे आपलं हे पुरण. कुठेही जाड नाही किंवा काही नाही, एकसारखं झालंय, तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे हे मी सगळे जे पेढे आहेत ते करून घेणार आहे. इथे जवळपास माझे ना 10 झालेले आहे, म्हणजे 10 पुरणपोळ्या होणार आहे. आणि त्याच प्रकारे मी ही कणकेची देखील असे गोळे तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे जेवढं पुरण आहे त्याच्या निम्म आपण कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सगळे करून घेतलेले आहे. आता त्यामधला एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि पूर्ण पीठ त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे पिठामध्ये, आणि त्याची पाती तयार करायची आहे. आणि हा जो आपण पुरणाचा गोळा केलेला आहे तो त्यामध्ये टाकून पाती जी आहे वरती ओढत जायची, दुसऱ्या हाताने जे पुरण आहे ते आतमध्ये ढकलत जायचं व अशा प्रकारे आपल्याला हे पुरण असं भरून घ्यायचं आहे. बघा किती मस्त झालेलं आहे ना, अगदी एकदम छान अगदी. आणि आपलं जी कणिक आहे ते पण व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. बघा, मी तुम्हाला अजून एक करून दाखवते आहे. आपल्या कणकेचा जो गोळा घ्यायचा आणि हा पिठामध्ये, कोरड्या पिठात असा घोळवून घ्यायचा आहे छान. आणि आता अशी पाती तयार केल्यानंतर यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे. एका हाताने ही जी कणिक आहे ती वरती ओढत जायची, पुरण आतमध्ये ढकलत जायचं. बघा, अशा प्रकारे मी हे सगळे असे पुरण भरून असे गोळे तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे हे जे आहे म्हणजे 10 करून झालेले आहे, म्हणजे एका वाटीमध्ये आपले हे 10 तयार होतात. 1 वाटी डाळमध्ये 10 पुरणपोळ्या तयार होतात आपल्या. बघा, आता हे सगळे तयार झालेले आहे. आता मी इथे पोलपाटवर ना एक पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर. आणि हा जो गोळा आहे ना आपल्याला पिठामध्ये, कोरड्या पिठात असा घोळवून घ्यायचा आहे.
आणि पूर्ण साईडने असा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे आतलं पुरण आहे ना पूर्ण पोळीच्या आतमध्ये पसरलं जाईल. आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा, अगदी सरसर आणि कुठंही पुरण बाहेर येणार नाही. बघा किती सुंदर अशी लाटली जाते आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही. आणि आपल्याला जेवढी पातळ पाहिजे आहे ना तेवढी आपली ही पुरणपोळी लाटली गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अगदी गोल गरगरीत. तेच सांगते ना, अगदी नवीन शिकणारे जरी असतील ना तर तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला ना की तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. ज्या ज्या टिप्स इथे सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना की पुरणपोळी तर तुम्हाला हमखास जमणार म्हणजे जमणारच. बघा आता दुसरी देखील मी तुम्हाला अशी लाटून दाखवते आहे. बघा किती सरसर अशी लाटली जाणार आहे. अशाच प्रकारे आपल्याला पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आता एका साईडला गॅसवर मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे. आपल्याला खूप गरम नाही करायचा आहे तवा, अगदी मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला. आता मी ही पुरणपोळी जी आहे ना ही तव्यावर टाकून घेणार आहे. अशी टाकल्यानंतर जेव्हा त्याच्यावर थोडेसे बबल्स येतात ना त्याच्यानंतर मात्र आपल्याला ही पलटवून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडला आपल्याला ही मस्त भाजून घ्यायची आहे. पहा किती मस्त टम्म फुगलेली आहे ना एकदम. आणि त्याचं आवरण पण एकदम पातळ झालेलं आहे. आता वरतून मात्र याच्यावर आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे. मी 1 चमचा इथे तूप सोडून घेतलेलं आहे बघा. तुम्हाला जर तेल आवडत असेल ना तुम्ही तेलही घातलं तरी चालणार आहे. आता ही पलटी करून घ्यायची आहे आपल्याला. आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे ना. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पहा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घेतलेली आहे बघा. आता ही छान भाजून झालेली आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. दुसरी तुम्हाला मी अशीच भाजून दाखवणार आहे. पहा अशी टाकल्यानंतर, आणि हे सगळं मीडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला. गॅस अजिबात इथे जोरात करायचा नाही, कारण सुरुवातीला जेव्हा आपण पलटतो ना त्यावेळेस त्या खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे अल्लद आपल्याला पलटून घ्यायचे आहे. आणि दोन्ही साईडला भाजल्यानंतर मात्र आपल्याला यावर तूप घालून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक पोळी ही अगदी टम्म फुगल्याशिवाय राहणार नाही. इतकी सुंदर होते पोळी ही, पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. अल्लद आपल्याला पलटून दोन्ही साईडला भाजून घ्यायचे आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे नवीन शिकणारे असेल त्यांना थोडीफार मदत होईल. बघा आता ही पण पोळी आपली झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे. बघा सगळ्या पोळ्या ज्या आहेत झालेल्या आहेत. बघा ना काय सुंदर कलर आलेला आहे, बघा किती सुंदर झालेला आहे. आणि एकही पोळी कुठूनही फुटलेली नाही, पुरणही बाहेर आलेलं नाही आणि एकदम मऊसूत अशा पोळ्या तयार झालेल्या आहे. आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच जमेल, 100% जमणारच आहे. बघा मी तुम्हाला यामधली एक तोडून दाखवत आहे. बघा अगदी पुरण आपलं अगदी तंतोतंत पूर्ण पोळीमध्ये पसरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बाहेरचं आवरण पण किती पातळ आलेलं आहे बघा, किती मस्त झालेलं आहे. तर एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करा. आणि ह्या 2-4 दिवस तर अशाच राहतील, इतक्याच मऊसूत राहतील, इतक्या छान होतात. आणि शिळ्या झाल्यानंतर तर त्याची चव अजूनच वाढते. आमच्याकडे तर शिळ्याच पोळ्या खूप आवडतात. आता यावर खाताना मात्र थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि मग खायचं आहे. एकदम सुंदर आणि एकदम छान लागते. आणि कटाची आमटी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की त्याबरोबर ह्या खूपच छान लागतात, किंवा गुळवणी बरोबर देखील खूप छान लागतात. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद.